आपल्या आजीच्या हातचा एक खास हिवाळी पदार्थ गोंद पाक, अगदी घरच्या घरी बाजारासारखा नाही तर त्याहूनही जास्त पौष्टिक आणि टेस्टफुल। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। डिंकाचा पाक म्हणजेच गोंद पाक बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे काही डिंक। तर हा डिंक आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे डिंक सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, यांना सुद्धा आपल्याला असं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। एकदम पावडर पण नाही करायची आहे आणि एकदम जाडही ठेवायचं नाहीये। तर कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे। याच्यामध्ये पीठ टाकायचंय आणि मंद आचेवरती आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे। हा जो डिंकाचा पाक आहे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, जसं की गोंद पाक, गुळ पापडी। हे पीठ आपल्याला सुवास येईपर्यंत आणि ह्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत आणि पिठातून सुवासही यायला लागलेला आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये डिंक वाटून घेतलेला होता तो घालायचा आणि याला चांगलं मिक्स करायचं। इथे तुम्ही बघू शकता हळूहळू डिंक जो आहे तो फुलायला लागलेला आहे। याच्याकरता आपल्याला वेगळा डिंक तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि मग त्याला क्रश करायचं, अशी काहीच करायची गरज नाहीये। इथे डिंक चांगला फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण वाटलेले होते ते घालायचे, खोबऱ्याचा किस, आणि हेही आपण 2 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत। ही पूर्ण रेसिपी आपण एकाच भांड्यात करतो आहोत, आपल्याला ह्याला वेगवेगळं भाजून घेण्याची काहीही गरज नाहीये। हे 2 मिनिटं आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे आणि ह्याच्यामध्ये इलायची पावडर घालायची, जायफळ पावडर, सुंठ पावडर आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे हलकंसं थंड झालं का, म्हणजेच याची थोडी वाफ गेली का, ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा। इथे गूळ घेताना एकदम बारीक बारीक घ्या, खडे घेऊ नका, कारण की खडे घेतले की तो लवकर विरघळला जाणार नाही। आता आपल्याला लगेच हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण जे आहे ते तूप लावलेल्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला पसरून घ्यायचं दाबून दाबून। आणि एका वाटीच्या साहाय्याने याला प्लेन करून घ्यायचं। आता सजावटीसाठी याच्यावरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे। आता हे ड्रायफ्रुट्सला सुद्धा असं हळूहळू प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते चांगले सेट होतात त्याच्यामध्ये। आता आपल्याला याला 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। हे अजून गरमच आहे, तर गरम असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। हे गरम गरम असतानाच व्यवस्थित कापलं जातं। जर हे एकदा सेट झालं की नंतर ह्याचा चुरा होतो, म्हणून हे थोडं गरम असतानाच कापून घ्या। आता इथे आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता हे परत आपल्याला अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे। तर आपण हे रूम टेम्परेचरवरच सेट करून घेणार आहोत। अर्ध्या तासानंतर ह्या वड्या ज्या आहेत त्या चांगल्या सेट झालेल्या आहेत। हे बघा, मस्त आपल्या इकडे वड्या तयार झालेल्या आहेत। एकदम खुशखुशीत आणि मऊ झालेल्या आहेत। हाडं मजबूत करण्यासाठी हिवाळ्यामध्ये दररोज ही एक वडी नक्की खा आणि माझ्या पद्धतीने हा डिंक पाक म्हणजेच गोंद पाक जो आहे तो नक्की करून बघा। तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा।
तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.